की महाराष्ट्र असो की देशात पण एक व्यवसायीकरण झालंय. राजकारण जे आहे त्याच्यात काही नैतिकता नाहीये. असं नाहीये की हे फक्त आत्ता सुरू झालंय. एका काळी पण लोक एका पार्टीहून दुसऱ्या पार्टी मध्ये जायचे. आयाराम गयाराम हे हरियाणामध्ये सुरू झालं. इंदिरा गांधीच्या काळात सरकार बरखास्त कित्येक सरकार बरखास्त झाली. ते सगळं झालं. आता काय झालंय की आता ते नॉर्मल झालंय. म्हणजे एका काळी लोकांना वाटत होतं अरे मी जर पार्टी सोडली पक्ष सोडला तर लोक काय म्हणतील. आता कोणाला काही लोकांचं काही परवाच नाहीये. जे करायचंय मला काय फायदा मिळणार आहे. मग ते तृणमूल काँग्रेस असो आम आदमी पार्टी असो किंवा शिवसेना असो हे फक्त महाराष्ट्रात होत नाहीये. माझ्याकडे काही आकडे आहेत. ADR असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स त्यांच्या एक रिपोर्टमध्ये 2016 आणि 2020 म्हणजे फक्त 4 वर्षात, त्याच्यानंतर खूप काही झालंय पण 4 वर्षात 405 आपले विधायक जे आहेत ते डिफेक्ट झाले. त्याच्यापैकी 170 म्हणजे 42% काँग्रेसचे, भाजपचे झाले नाही. आणि जास्त करून जे सगळे MLAs आहेत 80-90% ते सगळे भाजपमध्ये गेले. तर काय झालंय गेल्या 10 वर्षात भाजप एवढी मोठी पार्टी झाली आहे की सगळ्यांना कसं आपल्या म्हणजे इंदिरा गांधीच्या काळात हे होत होतं ते ऐकलंय आम्ही किंवा वाचलंय. आम्ही अनुभव केला नव्हता. आता आम्ही अनुभव करतोय की आजच्या काळात जेव्हा बीजेपी एवढी मोठी पार्टी झाली आहे कसं लोकांना संपवायचं हे त्यांचं म्हणजे एक उद्देश आहे नक्की. मग महाराष्ट्र असो बंगाल असो कुठेही बीजेपी फक्त एक पॉलिटिकल पार्टी नाहीये. त्यांना एक वैचारिक म्हणजे एक वैचारिक मूवमेंट झाली आहे. आणि तुम्ही जर आमच्या विचाराबरोबर तुम्ही सहमत नसाल तर आम्ही तुम्हाला संपवू. आम्ही आमची पूर्ण ताकद घेऊ. इंदिरा गांधीच्या काळात पण CBI आणि सगळ्यांचा गैरवापर केला. इन्कम टॅक्स तेव्हा इन्कम टॅक्सचा गैरवापर होत होता. त्याच्यानंतर CBIचा गेला, आता ED. आणि हे सगळं महाराष्ट्रात म्हणजे शरद पवार 1978 काँग्रेस सोडून त्यांनी सरकार केली. असं नाहीये की महाराष्ट्रात हे झालं नाहीये. पण एवढा अवघडपण म्हणजे लोकांच्या समोर काही निर्लज्जता आहे. काय निर्लज्ज झालेत सगळे आणि त्यांची काही नैतिकता राहिली नाहीये. आता सचिन अहिर घ्या. 4 दिवसापूर्वी तुम्ही आदित्य ठाकरे बरोबर बसलात, फोटोग्राफ्स मध्ये आहात आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही एकनाथ शिंदे बरोबर आहात. मग लोक काय म्हणजे लोकांना कल्पनाच होऊ शकत नाही. बंगालमध्ये पण तेच झालंय. राघव चड्डा म्हणजे एका काळी म्हणत होते ते अरविंद केजरीवाल नंतर कोण मग राघव चड्डा असतील. बंगालमध्ये असंच म्हणणं फिराद हकीम ममता बॅनर्जीचे खास तेही सोडून गेले. व्यवसायीकरण झालंय. कोणाची भीती आहे, कोणाला वाटतंय की माझ्या विरोधात केस होणार, प्रोटेक्शन पाहिजे किंवा करिअर ऑपॉर्च्युनिटी. पॉलिटिक्स हॅज बिकम करिअर ऑपॉर्च्युनिटी. जसं आपण कॉर्पोरेटमध्ये मला ह्या कंपनीमध्ये जास्त पैसे मिळतात मी जायला तयार असतो असे आपले नेते झालेत. ते पांढरे मिळतात आपल्याला मिळतात नाही ते आहे ते नक्की. हा मोठा फरक आहे आपल्याला. म्हणजे TDS जातो ना. TDS पण टॅक्स डिडक्टेड ते सगळं. महाराष्ट्रात हे मला वाटतं एवढं उघडपणे होणं हा मोठा एक फरक झालाय. इतर राज्यात पण होत आहे पण आपल्याला वाटलेलं एका काळात की महाराष्ट्रात एवढ्या म्हणजे आपले जे नेते होते ते पॉलिटिकल ऍक्टिव्हिस्ट होते, त्यांची काही विचारधारा होती. मी एक आकडा दुसरा एक आकडा आहे 288 आपले विधायक आहेत. त्याच्यापैकी महाराष्ट्रातले 288 आमदार. 88 जागा आहेत. 180हून जास्त असे आहेत जे मिनिमम 2 पार्टीज मध्ये आहेत गेल्या 10 वर्षात. गेल्या 10 वर्षात तुम्ही एकहून जास्त म्हणजे तुम्ही कुठल्या पार्टीत आहात हे पण कळत नाही. आता ही फार इंटरेस्टिंग आकडा आहे. 288 आमदार आहेत महाराष्ट्रामध्ये. त्यातले 180 आमदार असे आहेत की ज्यांनी एकपेक्षा जास्त पार्टीमध्ये प्रवेश केलेला. बरोबर. ते त्यांच्या ओरिजिनल पार्टीमध्ये कदाचित परत गेले असतील किंवा बाहेर पडले असतील
पण 288 पैकी 180 मिनिमम कारण की जे आणि तुम्ही शिवसेने रेंज काय पकडताय 10 वर्षाची की त्याच्या आधीपासून 10 वर्ष गेले 2014 ते 2024 तुम्ही घ्या. ह्या 10 वर्षात तुम्ही घ्या, कारण की एनसीपी तुटली, शिवसेना तुटली, काँग्रेसचे काही लोक सोडून गेली आहेत, काही एनसीपीचे लोक शिवसेनेत गेली. 15 वर्ष घ्या, 2010 ते 2024, हा 14 वर्ष, 2010 ते 2026, 16 वर्षाचा गॅप घ्या. 16 वर्षात 180 आपले असे आमदार आहेत. म्हणजे ते उरलेले सोडून- 100 म्हणजे भाजपतले असतील मला वाटतं. पण भाजपतले लोक शक्यतो नाही, जात कारण नाहीत. की भाजप आता महाराष्ट्राची नंबर 1 पार्टी आहे. जर काँग्रेस असती तर ते काँग्रेसकडे गेले असते. असं नाही, मी भाजपला दोष देत नाहीये. मी पूर्णपणे जी सिस्टम झाली आहे, हे जे व्यवसाय झालाय पॉलिटिक्स, करिअर झालंय पॉलिटिक्स, त्या कारणामुळे होत आहे.